जय खानदेश मंडळी. थंडीना दिनमा मेथीना लाडू बनावવાની मजा જ वेगळी છે. आणि असा लाडू करा तर या लाडू कडू पण नाही लागतात. चला मग आपण लाडू बनवण्यासाठी आटे अर्धा किलो मेथी लिहिली होती. तिनं पीठ तयार करलेलं होतं आपण चक्कीवर जाई. मग त्याला चांगलं तेल टाकीसन आता मी भुंजली ना. आणि पावशेरभर गहूनं पीठ लिहिलं होतं. जे गहू लिहिलं होतात त्यांना चक्कीमाई पीठ करी आणलं होतं. ते पण मस्त भुजिले होता ते तेल टाकीसन. आणि आपण तेलमा डिंक पण भुजिलेलं होता. आता 1.5 किलो तेल लिहिल छे मी बोगनामा. आणि त्यांना 2 किलो गुई टाक दिलं होता. आणि काजू बदाम बी आपण यांना तेलमाई काढलेलं होतात. आता त्यांनी पेस्ट तयार करली होती मिक्सरमाई. आता आपण मेथीना लाडू बनावले होत मस्त. आता 1.5 किलो तेलमा जो 2 किलो गुई आपण टाकेल होता तो गरम गरम आपण बोगनामा वती देऊ. आता मेथीनं पीठ आणि गहूनं पीठ आपण भुजिलेलं होतं ते टाकी देऊ जाते. काजू बदामने पेस्ट बी टाकी देऊ जाते. मस्त त्याला एकजीव करी लेवाना. आता डिंक आपण तैलेल होता तो पण टाकी देना. आता 1 किलो खोबरं लिहिलं होतं आपण ते चांगलं किशिलेलं होतं ते पण आपण मस्त टाकी देऊ जाते. त्यांना खारीक लिहिलं होतं आणि शिंगाड्या लिहिलं होत्या त्या चक्कीमाई चांगल्या दही आणलेलं होतात ते पण टाकी देऊ जाते आपण तडे. आणि मस्त एकजीव करी लेव त्याले मिक्स करी लेव मस्त हातीवरी चमचावरी करी लेवाना मस्त. आणि गोल गोल लाडू मस्त गुंडाई लेवाना बांधी लेवाना लाडू. ज्यानं कंबर दुखीना त्रास आहे त्याले ह्या लाडू खावाले दिनात ना. त्यासना कंबर दुखीच पै जाई. थंडीना दिन यासनी मजाच वेगळी रास खावानी. मग तुम्ही बी नक्की करा या लाडू. कमेंट करा आणि बांधीसन कसा होणार ते. मला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करल्या. लाईक करा शेअर करा बरं मंडळी. आणि कसं होणार ते नक्की कळवा मला. एकदम मस्त देखा कितला मस्त बांधाय राहणार आमना लाडू. अजिबात कडू न लागणारा लाडू.